जिल्ह्यातील समस्या वाचा फोडण्यासाठी तसेच सरकारची झोपलेल्या सरकारच्या जागे करण्यासाठी आज भंडाऱ्याच्या आंदोलन जलसमाधी आंदोलन सोबत माझे प्रदेश नाना पटोले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया. मग तुम्ही सांगा की तुम्ही आज जलसमाधी आंदोलन करत काय म्हणजे मागणी केंद्रातल्या सरकारचं आणि राज्यातल्या फडणवीस सरकारचं ते शेतकरी विरोधी धोरण आहे. या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन. महागाईचा उंचांक आज मोठ्या प्रमाणात वाढला, त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातलं अन्न हिसकवण्याचं काम, त्याचा घास हिसकवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. नीट सारख्या परीक्षेमध्ये झालेला घोळ आणि त्याच्यामध्ये भाजपच्याच लोकांचा सहभाग हे खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीला बर्बाद करण्याचं पाप या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत अनेक प्रश्न या ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही आंदोलन करतोय. आणि आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये एव्हरेजमध्ये रोज 10 शेतकरी आत्महत्या करतात आहे. आणि शेतकऱ्यांना आम्ही संदेश देऊ इच्छितो की या सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळून तुम्ही आत्महत्या करू नका. काँग्रेस पार्टी आपल्या सोबत आहे. तुमची लढाई काँग्रेस पार्टी लढेल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून हा प्रतिकारात्मक आज जलसमाधीचं हे आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. सरकारच्या समोर सगळे आम्ही प्रश्न मांडलेले आहेत. सरकारने हे प्रश्न सोडवावे. अजूनही वेळ गेलेला नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडायसाठी ह्या प्रतिकारात्मक जलसमाधीचा कार्यक्रम करतोय. तर नक्कीच हे काँग्रेसचे माजी प्रदेश नाना पटोले आहेत. त्यांनी सांगितले आहे की जे जिल्ह्यातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही जलसमाधी करत आहे. सुभाष बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.